नमस्कार. सादर करत आहे ठाणे वार्ता. ठक घडामोडी. गायमुख येथील कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प राज्यातील सर्वात मोठा ठरेल. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ज्यावेळी एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले तेव्हाच ऑपरेशन टायगर हे सुरू झालंय. शीतल म्हात्रे अधिकृत शिवसेना कोणती आहे आणि धनुष्यबाण कोणाकडे आहे हे आता कोण चुकलं आहे? बाळासाहेबांचे विचार कोण पुढे घेऊन चाललं आहे ही कल आहे. ज्यावेळी एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले तेव्हाच ऑपरेशन टायगर हे सुरू झालेलं ते आज तुम्हाला दिसेल. खरे वाघ आहेत ते खेळा शिवसेनेत येताना दिसतील. राजन सावी, किरण सामंत, राहुल शेवाळे, मंत्री सिद्धेश कदम यांची चर्चा चालू आहे. जे शिवसेनेत येणार त्यांचे स्वागतच आहे, कारण ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. जमिनीच्या मालकी हक्कावरून शेतकरी कुटुंब आणि बिल्डर मध्ये प्रचंड वाद. जागेवर ताब्यात मिळवण्यासाठी कल्याणशी रोडवर प्रचंड गोंध. कल्याणशी रस्त्यावरील नेकनी पाडा परिसरातील घटना. जागेच्या गेटवर महिला बसल्याने पोलीस महिलांमध्ये झटापट. नवी मुंबईतील APMC बाजारात संत्र्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने आणि ग्राहकांची हवीतशी मागणी नसल्याने संत्र्याचे दर थेट 1600 रुपये पेटीवरून 1100 रुपये पेटी म्हणजे 500 रुपये खाली उतरले आहेत. त्यामुळे व्यापारी नाराजी व्यक्त करताना दिसत असून पुढे दर वाढतील की नाही याबाबत काहीच सांगता येत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. 16 मार्च रोजी आनंद दिघे महामंडळाची स्थापना केली आणि मग आचारसंहिता लागली. आज पहिली बैठक पार पडली. मीटर टॅक्सी आणि रिक्षा यांना कल्याणकारी महामंडळ असावं यासाठी चर्चा झाली. 65 वर्षावरील चालक आहेत त्यांना प्रत्येकी 10,000 पुरस्कार म्हणून देणार. 14,387 65 वर्षावरील चालक आहेत. किमान 5 वर्ष त्यांची नोंदणी असणं आवश्यक आहे अशा काही अटी आहेत. ठाण्यात मुख्य कार्यालय धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने हे मंडळ स्थापन झाले आणि 27 जानेवारी हा वर्धापन दिन असेल. 50 कोटी रुपयाची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. लोगो प्रकाशन 1 मार्च रोजी करणार. परिवहन मुख्य कार्यालयात भूमिपूजन. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यातील 1 लाखापेक्षा रिक्षा चालकांना याचा फायदा होईल. बक निर्माण करण्याचा मानस हे मंडळ मी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात याचा फायदा होईल. मंडळाचे 500 रुपये भरून सभासद सदस्य होण्यासाठी भरावे लागतील. वर्षाला 300 रुपये फी देखील द्यावी लागेल. बोगस रिक्षा चालकांना कठोर कारवाई केली जाईल. सर्वांनी नोंदणी केली तर 67 कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे येतील. एका निकालाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाने सांगितले, पण आम्ही रिक्षा चालकांना मोफत पैसे देत नाही. त्यांच्या निकालावर आणि भावनांवर मी मत व्यक्त करणं योग्य नाही. तुमच्या माध्यमातून बातम्या जात आहेत. शिवभोजन, लाडकी बहीण, तीर्थयात्रा या योजना बंद होणार नाही. शासन सक्षम आहे. पूर्वीचे योजना बदलल्या पाहिजेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई. 19 लाखांचा बनावट विदेशी दारू साठा जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई. 19 लाखांचा बनावट विदेशी दारू साठा जप्त. पडघा व कर्जतमधील गोडाऊनवर छापेमारी. 3 आरोपी अटकेत. श्रीकांत तर्ले, किशोर पाटील, प्रदीप बामणे यांना अटक. गोव्याहून स्वस्त दारू आणून बनावट विक्री. रिकाम्या बाटल्यांमध्ये भरून नवीन स्टिकर लावले जात होते. नेवाई येथे कारवाई दरम्यान धागेदोरे मिळाले. संशयित कार पकडून पुढील तपास सुरू. कोकणातला ढाण्या वाघ पुन्हा एकदा आपल्या गुहेत परत आले आहे. आता परत आमदार झाले असते. किरण सामंत आणि उदय सामंत सारखे सांगत होते त्यांना बोलावून तिकीट द्या.
किरण सामंत यांना आमदार होण्याची संधी असताना देखील ते सांगत होते बाळासाहेबांच्या पश्चात घरगडी नोकर म्हणून वागणूक दिली म्हणून मला उठाव करावा लागला. एवढ्या योजना केल्या की आपल्याला योजना केल्या इतिहासात नोंद होईल एवढी काम केली. किरण सामंत उदय सामंत सांगत होते पक्ष मोठा करण्यासाठी सुबह का भूल शाम तक घर आ जाए तो उसे भूला नहीं कहते. कोणतीही अटशर्त न ठेवता तुम्ही आलात ज्या पक्षाच्या विचारांना वावी लागली आहे तिथे कसा राहील राजन सावी. परवा शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार दिला. किती जफाट होणार तुमच्या माझी लाईन कापण्यापेक्षा तुमची लाईन वाढवा. एकनाथ शिंदे जहां खड़ा होता है वहीं से लाईन सुरू होती है. जनसामान्यांची लेन उद्यापासून तुम्हाला आम्हाला जशा पदव्या दिल्या तशा तुम्हाला पण देतील असा राणी एक डायलॉग होता. आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ. पण मागे वून बघितलं कोणीच नाही. कोकणात भगवमय कोकण झाला पाहिजे. बाळासाहेबांचं प्रेम कोकणावर होत. मैं अकेला चालता गाय पीछे लोग आते गए करावा बनत गया. ज्यांनी मला ओळखलं नाही ज्यांना समजलं नाही त्यांनी ओळख असेल. कोकणात समृद्धी आणायची आहे आपण प्रकल्प बनवायचे आहे. मी मनापासून राजन सावी यांचे अभिनंदन करतो शुभेच्छा देतो. मी मुख्यमंत्री होतो तेव्हापासून वाटत होत राजन सावी सोबत हवा होता पण तेव्हा काही हुकलं चुकलं. राज्यात शिवसेना सगळीकडे पाहिजे. कार्यालयात घरी बसून फेसबुक लाईव्ह करून काम होत नाही. सगळ्या मंत्र्यांना मी सांगितलं आहे फील्डवर जा. गायमुख येथील कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प हा ठाणे शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. तेथील 2 प्रकल्पांचे एकत्रीकरण करून अधिक मोठ्या जागेत हा प्रकल्प कार्यान्वित करावा. 3 एकराच्या जागेत सुमारे 300 ते 400 टन ओल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावून खत निर्मिती होईल. राज्यातील अशा प्रकारचा हा मोठा प्रकल्प ठरेल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. ठाणे शहर घोडबंदर रोड परिसरातील 4 विकास कामांची पाहणी शुक्रवारी सकाळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात या 4 महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी मोठा निधी दिला. त्याची कामे आता सुरू झाली आहेत. खत निर्मिती प्रकल्प, नागला बंदर खाडी किनारा सुशोभीकरण, बोरिवडे मैदानाचा विकास, आनंद नगर येथील आरक्षित भूखंडावरील उद्यान या कामांची पाहणी केली. त्याबाबत आवश्यक ते निर्देश आणि सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या निर्देशांप्रमाणे गायमुख येथील महापालिकेच्या ताब्यातील जास्तीत जास्त जागेचा वापर करून 300 ते 400 टनांपर्यंतच्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचा एकत्रित प्रकल्प करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले. राज्य शासनाच्या मूलभूत सोयी विकास योजनेअंतर्गत ठाणे महापालिकेस एकूण 150 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यात गायमुख येथे एकूण 97 टन आणि नागला बंदर येथे 50 टन क्षमतेचा खत प्रकल्प तसेच 1.5 टन क्षमतेच्या खत निर्मितीच्या 2 मोबाईल व्हॅन यांचा समावेश आहे. राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर रेंज यांच्या मध्यभागी ही जागा असून प्रकल्पास वन खात्याची परवानगी मिळाली आहे. सुमारे 3 एकर जागेवर या दोन्ही प्रकल्पांचे एकत्रीकरण करून गायमुख येथील महापालिकेच्या ताब्यातील सर्व जागेचा वापर करून मोठा प्रकल्प कार्यान्वित करावा, असे निर्देश श्री सरनाईक यांनी दिले. शहराच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असल्यानेच त्यासाठी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, असेही श्री सरनाईक म्हणाले. नागला बंदर येथे राज्य शासनाच्या 150 कोटींच्या निधीतून मराठा साम्राज्याचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांचे स्मारक विकसित करण्यात येत आहे. या स्मारक स्थळाची पाहणी सरनाईक यांनी केली. तसेच
स्थानिक रहिवाशांशीही संवाद साधला. या भागातील सर्व बाधित कुटुंबांचे योग्य पुनर्वसन होईल याची काळजी महापालिकेने घ्यावी. त्यांच्यासोबत बैठक घेऊन घरे, बोटींचे संवर्धन हे विषय मार्गी लावावेत. येथील स्थानिक हे एक प्रकारे कान्होजी आंग्रे यांचे वंशज आहेत. त्यामुळे त्यांचा योग्य तो सन्मान राखला जावा, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले. घोडबंदर रोड प्रभाग क्र. 1 मधील आरक्षणे व सुविधा भूखंड विकसित करण्याकरिता महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांचा विकास या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून 75 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून बोरीवडे मैदान विकसित करून धर्मवीर आनंद दिघे क्रीडा संकुल बांधण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. आनंद नगर येथे राज्य शासनाच्या एक भूखंड म्हाडाच्या ताब्यात आहे. त्या जागेवर महापालिकेच्या उद्यानाचे आरक्षण आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून 0.2 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. या भूखंडावर असणाऱ्या स्वामी समर्थ यांच्या मठासाठी रस्त्यालगत नवीन वास्तू उभारण्यात आली आहे. त्याची पाहणी श्री सरनाईक यांनी केली आणि मठाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ही जागा रिक्त करून तेथे उद्यानासाठी महापालिकेस सहकार्य करावे. उद्यानास स्वामी समर्थ यांचे नाव देण्यात येईल. तसेच या उद्यान आणि परिसराचे व्यवस्थापन मठाच्या माध्यमातून करावे. उद्यान सगळ्यांसाठी खुले राहील आणि त्यावर कोणतेही अतिक्रमण होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. गायमुख येथील कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प राज्यातील सर्वात मोठा ठरेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला विश्वास. एकनाथ शिंदे ज्यावेळी गुवाहाटीला गेले तेव्हाच ऑपरेशन टायगर हे सुरू झालंय. शीतल म्हात्रे. हवीची मागणी नसल्याने संत्र्याचे दर थेट 1600 रुपये पेटीवरून 1100 रुपये पेटी म्हणजे 500 रुपये खाली उतरले. होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज संच YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या. तर